कसं काय मित्र-मैत्रिणींनो, सगळं ठीक ना? मी तुमचा व्लॉगर निनाद स्वागत करतो माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. ले मार. बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 34वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तुम्ही बघू शकाल मस्तपैकी अंघोळ वगैरे करून मी बाहेर आलोय. बाहेर वातावरण पण मस्त थंडगार झालंय, पाऊस तो पडतोय. तर आता तर आपण कॉलेजला निघायचं आहे. आता वाजले 7. आपण 9:30ला जाऊया. मम्मी घरी आल्यावर मम्मी नाश्ता आणणार आहे आपल्याला. तर नाश्ता खाऊन आपण निघू. निघण्यापूर्वी पहिलं गणू बाप्पाचे दर्शन करूया आणि मग नाश्ता करून आउटफिट घालू. मी नाश्ता माझ्या फेवरेट कॅफेमधून आलाय. मनीस कॅफेमधून नाश्ता आणलाय. तर पहिला आपण नाश्ता खाऊया. नाश्त्यासाठी आहेत मेंदू वडे. तर मेंदू वडे पहिले खाऊन घेऊया आणि मग नंतर आउटफिट एकदम नॉर्मल पावसाळ्यानुसार प्रिंटेड टी शर्ट व्हाईट, त्यासोबत ब्लॅक ट्रॅक, क्रॉप्स आहेत. ग्लेअर्स वगैरे तर काय घेणार नाही. वॉच घालूया आणि निघूया. पाऊस एवढा काय पडत नाहीये, तर पहिला आपण आजोबांना बाय बाय बोलून मग ऑटोनी स्टेशनला जाऊया. अभि भेटलेला आहे, माझ्याच ट्रेन मध्ये होता. अभि माझीच वाट बघत होता. अभिमुळे लेट झाला यार. तर आता डायरेक्ट आता आपण जाऊया कॉलेजला. का फ्री मध्ये स्विमिंग पूल हवा असेल तर स्वस्तात मस्त एकदम. हे बघा, बघू शकता तुम्ही, माटुंगा स्टेशनच्या बाहेरच एकदम प्रॉपर. तो बघा, हा बघा, हा कसा जातोय. हा अभिला माहितीये. अभि बोलतोय गेम आहे. आता इकडे फर्स्ट फ्लोअर वरून तुम्ही लुक बघू शकता. कॉलेजचा ग्राउंड कमी आणि स्विमिंग पूल जास्त वाटतंय. कॉलेजच्या कन्सेशन साठी सोमवारी बोललंय यायला. तर एक दोन लेक्चर झाले ते बसून. आता आपण डायरेक्ट जाऊया खाली. महिन्यांनी कॉलेजचा झुंबर चालू झालाय, तुम्ही बघू शकता. तो खूप दिवस बंद होता, तर तो आज चालू केला. इथून आमचा सेकंड फ्लोअर आहे, खाली फर्स्ट फ्लोअर आहे. असं आहे आमचं कॉलेज. कमी आणि स्विमिंग पूल जास्त वाटतंय. एवढं पाणी आहे बघा, एवढं डीप आहे. आता बसलाय फेमस डिपीज मध्ये. मसाला पाव मागवलाय आलाय. आता आपण खाऊन घेऊया. पावणे मागवलं चायनीज वडापाव, तो खाऊन मग आपण निघूया. जर का सिद्धिविनायकला तुम्हाला गर्दी वाटत असेल तर तुम्ही इथून दर्शन करून घरी जाऊ शकता दादर स्टेशन वरून. फक्त खाऊन आता आपण डायरेक्ट जाऊया विक्रोळी स्टेशनला, म्हणजे घरी. तिथून ऑटो. तुम्ही छत्री न ओली करता आता मी डायरेक्ट घरी जातो. लगेच जाऊया घरी. भूक लागली आहे, जेवून घेऊया. गेल्या गेल्या फ्रेश वगैरे होऊ. आता आपण जेवून घेऊया. जेवणासाठी अंडा टोमॅटोची भाजी, चपाती आणि भात घेऊया. ऋषी गाडी आलेले. ऋषीचे पैसे आज जास्तच वर आलेत. कॉलेजला न येता घरी आलाय, ते पण विंडशीटर घालून. काय आणलंय? गाडी आणली का बाईक आणली? काय आणलं? आई शपथ, बघितलं. आता कुठे जायचंय पण आता आपण ते तर सांग. तू कुठला पार्टनर आहे माझा ते तर सांग. ते आता कळेल, आता कळेल. डायरेक्ट बस. चला आता मी जरा कपडे वगैरे चेंज करतो. कपडे वगैरे चेंज करून आता आपण निघूया. तुम्हाला टिप तर लागली असेल थोडीशी. आता मी कुठे जाणार आहोत. हसतोय ऋषी तिकडे. तर चला कपडे वगैरे चेंज कर. तर स्टेट येऊन तुम्ही बघत होतात, सगळं घेऊन आम्ही चाललोय. तर कुठे जाणार आहोत ते अजून आम्हाला देखील माहिती नाही, पण तुम्हाला टिप लागली पाहिजे. जसं की मी ऋषी सोबत फिरतो, तर चला जाऊया. कशाने जायचं? ऑलवेज बी अनप्लॅन. हा, बघितलं. इंग्लिश माहिती का? तर पावसाने आमच्यावर कृपा केली आहे खूप. पाऊस नाहीये, गरम होत आहे रिक्षीला. आता आपण जाऊया. आता आम्हाला पण नाही माहिती कुठे चाललोय आम्ही, फक्त गाडी चालवतोय ऋषी. तर बघू आता कुठे थांबतो. गाडी स्वतःहून टर्न मारतोय. हा, तर गाडी स्वतःहून चालते बोलतोय. बाईक पार्क करून आता आम्ही जातोय मॉल मध्ये. तर अजून पण टिप लागली नाही का तुम्हाला? ऋषी काय लाईक करा. ऋषीने फायनल केलंय. ऋषी कुठली घेतली दाखव. रिच पीपल्स तुम्ही बघू शकतात, फक्त ते मॉल मधून शॉपिंग करतात, नाही तर करत नाही. तर ऋषीने शॉपिंग केली आहे पावसाळी. पाऊस चालू होऊन 1 वीक झालाय, बट शॉपिंग आता करतोय ऋषी. तर त्याच्यात आता कुठे जायचंय ते तर सांग. अरे पण आता कुठे जायचंय? रेटीचा सरप्राईज. तर चला बघूया पुढे. अजून तुम्ही टिप तुम्हाला अजून लागलीच नाही, आता काय बोलू. इथून पण कळलं असेल तर सबस्क्राईब.
तू बघायला ना आता सबस्क्राईब करा रे. आता आम्ही कुठे बसलोय, ऍम्बियन्स आणि बॅकग्राऊंड बघून तुम्ही बघू शकता. काल ऋषी कसे आठवलं पण नाही समजलं तर कमेंट करा. पण नाही सांगितलं तर कमेंट करायला बोललाय ऋषी. समजलं असेल तरी कमेंट करा. आता आम्ही ऑर्डर दिली आहे तर ती ऑर्डर येईल. ऑर्डर आली आहे. मागून मागून मला ऑर्डर आमची आहे. आमची आहे. हा अच्छा अच्छा. मिस करेन. चला पैकी खाऊन बघू आता आपण घरी जाऊयात. पार्किंग मध्ये जाऊन पहिली बाईक घेऊन घरी जाऊ. पाऊस तर नाहीये, नशिबाने पाऊस नाही तर छत्री आणि रिव्हेंज शीटर तर आहे. पण आता आपण लगेच जाऊ. फ्रेश वगैरे होऊन मी घरातल्या उतारात आलोय. तर पप्पा पण आलाय आत्ताच. तर पहिला आपण चहा घेऊया. चहा बनवलाय. त्यासोबत आज संकष्टी होती, तर संकष्टीची आपण खिचडी खाऊया. आज मम्मीने साबुदाण्याची खिचडी केलेली, तर ती खाऊन घेऊया चहा सोबत. तर आज संकष्टी होती तर आईने साबुदाणा खिचडी केलेली, तर ती खाऊया आणि चहा पिऊया. चहा वगैरे पिऊन नाश्ता करून आता आपण झोपून घेऊयात. म्हणजे एक छोटासा नॅप घेऊया. आज खूप थकलो, पावसात देखील भिजलो, कॉलेजला देखील गेलेलो. छोटासा एक नॅप घेऊ. उठायचं कारण म्हणजे तू शुल्क मित्र आले दुखवायला. तर आता आपण फ्रेश वगैरे होऊ. तर आज घरात जेवण नाही तर आईने केले मिसळ. तर आता मस्त मिसळ खाऊया. तर आईने आज बटर लावून दिलेत पावाला, कारण की मिसळला आपण कधी पावाला बटर वगैरे लावत नाही. चला खाऊया. मस्तपैकी मिसळ पाव चारून नंतर दादा आलेला. तर दादा 2-3 दिवसापूर्वी श्रीलंकेला गेलेला वीकसाठी. त्यानंतर तुम्ही बघू शकता दादाने आम्हाला गिफ्ट आणले. लॉकेट आहे, आपण फ्रीजला लावतो ते हे दिलंय. चॉकलेट्स आणलेत दादाने आणि एक क्यूटचं पेन स्टँड. एकदम असं एलिफंट त्यांचा नॅशनल ॲनिमल आहे, तर त्याच्यानुसार मस्तपैकी असं क्यूट गिफ्ट्स आणलेत. तर आता आपण झोपून घेऊयात, कारण आता झोपायचा टाइम आहे. 12 वाजून गेले. आज लेट झाला थोडा. तर उद्या आपण कॉलेजला देखील जाणार आहोत, बट लेट जाऊया. थोडं लेक्चर्स वगैरे नाही आहेत. उद्या आपल्याला SYचा म्हणजे सेकंड इयरचा मला ID भेटणार आहे. तर ती ID खूप इम्पॉर्टंट आहे तसं बघायला गेलं तर, कारण की ID लॉगिन करायची त्याच्यात त्या पासवर्डनी. तर उद्या आपण ते करू काम. आणि असेच नवनवीन कंटेंट ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉगर रिनरला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. अशीच मस्ती आपण चालू ठेवणार होतो. आज होता दिवस 34वा. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.